नमस्कार मित्रांनो. बघायची दृष्टी पाहिजे. सगळं दिसत असतं पण आपल्याला ते बघायची दृष्टी पाहिजे, राईट? म्हणजे काय सांगतो तुम्हाला, कारण हा चॅनल उघडून आता 4-5 महिने झाले. हा चॅनल बघण्याची तुम्हाला बुद्धी झाली पाहिजे. ओके, बुद्धी त्या रघुनायका असं म्हणतात की प्रत्येक वेळेला आपल्याला त्या वेळेला अपॉर्च्युनिटीज असतात पण आपल्याला तेव्हा बुद्धी होत नाही किंवा बुद्धी भ्रष्ट होते आपली की नाही मला माझा काय हा प्रांत नाही किंवा मला ह्याच्यातनं काय मिळणार नाही किंवा माझं लक नाही वगैरे वगैरे. हो, शेअर मार्केटला काही लक लागत नाही. मे बी 10% लक लागतं पण 90% तुमची ॲक्शन लागते आणि चांगल्या चॅनलला बघण्याची तुमची बुद्धी झाली पाहिजे, राईट? आणि तुम्हाला हा चॅनल पुढे फॉरवर्ड करण्याची पण बुद्धी झाली पाहिजे की हजारो लोकांना ह्याचा फायदा होऊ शकतो. मी जे ज्ञान सांगतो आहे ते डिस्टिल नॉलेज आहे, राईट? डिस्टिल नॉलेज म्हणजे सगळ्याचा सारांश सांगतो मी तुम्हाला. फापट पसारा काहीच नसतो माझ्या चॅनलमध्ये. तुम्हाला चांगले फायनान्शियल तुमचे मॅनेज करायचे असतील किंवा ग्रो करायचे असतील, ओके, तुम्ही उत्तम पैसे मिळवत असाल आत्ता, ओके, मे बी तुमचा 2-4 वर्षामध्ये जॉब जाऊ शकतो किंवा तुम्हाला रिटायर व्हायचं आहे किंवा तुमची प्रकृती जाऊ शकते. ओके, समोर काय वाढून ठेवलं काय आपल्याला कळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग, तुम्हाला जे वाटते की माझ्याकडे एवढे पैसे असतील त्याचे चौपट तुम्ही करून ठेवायला पाहिजे. तरच तुम्हाला तो मार्जिन ऑफ सेफ्टी मिळतो की मला काही झालं, मोठे पैसे माझ्या हॉस्पिटलला खर्च झाले तरी काय प्रॉब्लेम नाही, आय कॅन लिव्ह लाईफ कम्फर्टेबली. तर त्यासाठी तुम्हाला बुद्धी होणं फार जरुरी आहे की चांगले चॅनल बघा. जे डिस्टिल नॉलेज तुम्हाला देतात ते चॅनल बघा. त्याच्यामध्ये मी 360 डिग्रीज तुम्हाला व्ह्यू देत असतो. टिप्स तर मी अजिबात देत नाही. हा एज्युकेशन चॅनल आहे, तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा एज्युकेशन चॅनल आहे असं समजा तुम्ही पाहिजे तर. पण मी ज्या एक्सपिरियन्समधनं गेलो 44 वर्ष, ओके, 32 वर्षापासून ते आत्तापर्यंत, तर त्याचा मी सारांश तुम्हाला देत आहे. आणि इंडियन शेअर मार्केट हे मी अगदी फार जवळून बघितलेलं आहे. म्हणजे अगदी काही आउटक्राय ट्रेडिंगमध्ये कधी गेलो नाही. माझा भाऊ जाऊन आला तिथे, ओके. तेव्हा कॅश नाही व्हायचं सगळं. आता काही कॅशने होत नाही. सगळं ट्रान्सपरंट आहे. काही कोणी स्टॉक ब्रोकर बुडत नाही किंवा तसं होत नाही. तुम्ही चांगले शेअर जर घेतले किंवा ETF जरी घेतला तरी तुम्ही सुखी राहाल. ओके, ETF घेऊन तुम्ही मे बी 100% सुखी राहाल. ओके, नंतर तुम्ही इंडिव्हिज्युअल शेअर्स, चांगले शेअर्स घेऊन मे बी तुम्ही 200% सुखी राहाल. किंवा तुम्हाला एखादा तुमच्याकडे समजा 50 स्टॉक आहे, एखाद किंवा 2 जरी तुम्हाला बंपर हार्वेस्ट लागले तरीसुद्धा तुम्ही तिप्पट सुखी व्हाल आणि तुमच्या जीवनाचं सार्थक कराल. नॉट दॅट मनी बाईज एव्हरीथिंग, ओके, ते मी अजिबात म्हणत नाही आहे. पण मनी बाईज 99% ऑफ द थिंग्स व्हॉट यू नीड. वॉन्टला तर काय किती पैसा घेतला तरी तो कमीच पडतो, राईट? तुमची तब्येत तुम्ही सांभाळा, चांगलं खा, ओके. नंतर व्यायाम करा, उत्तम व्यायाम करा, रोज व्यायाम करा. कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट इन एव्हरीथिंग. हेल्थ, वेल्थ ॲज वेल एज विजडमसाठी तुम्ही सुद्धा हा चॅनल बघा. विजडम डेव्हलप करा. विजडम तुमच्यात नसला तर कोणीतरी सांगतं ते घ्या आणि तुम्हाला ते बुद्धी येऊ दे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते ॲक्शन तुम्ही घ्या. हा चॅनल बघत राहा, पुढे पाठवत राहा आणि तुमचं चांगलं हो हीच सदिच्छा. सुखी राहा आणि हेल्दी राहा, ओके. आणि बुद्धी दे रघुनायका. परत एकदा मी ईश्वरासमोर प्रार्थना करतो की सगळ्या लोकांना हा चॅनल बघायची बुद्धी दे. थँक्यू सो मच.